कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्या, हे बघ, लोकांना तुझी गरज आहे. तुझी तब्येत महत्वाची आहे हे कळतंय आपल्याला, पण लोकांची अशी जीव जात असताना आपण बघत राहू शकत नाही. तुला काहीतरी केलं पाहिजे. दाजी, कदाचित असं पण होऊ शकतं की दीदी कामावर गेल्यावर तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतील. आपण असं किती दिवस तिला घरात ठेवून घेणार आहे? भाऊजी, मलाही आपणाला कामावर पाठवायला नको वाटते, पण आता दुसरा पर्यायच नाहीये. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे ना. होय, पण मी काय म्हणतोय, आपण सगळे मिळून म्हणतोय आपल्याला कामावर पाठवायचं, म्हणजे सगळे आपणच ठरवतोय. पर आपे, तुला काय वाटतंय? तुझ्याकडून ही सिच्युएशन हँडल होईल काय वाटतंय तुला? गेलं पाहिजे कामाला. मी तयार आहे, पण तिची तब्येत बरी नाही ना. म्हणजे तब्येत ठीक नसताना असं कामावर जाणं म्हणजे रिस्कच आहे ना. तिला घरातल्या गोष्टी आठवत नाहीत. कामावर बस अर्जुन, तू कधीपासून असं बोलायला लागलास? अरे मान्य आहे आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीयेत, पण म्हणून काय ती तिचं कसं विसरलीये का? आणि हे बघ अर्जुन, तिनं आजपर्यंत अशा परिस्थितींना तोंड देतच स्वतःला घडवलंय. अरे जार, हळूहळू परिस्थिती नाजूक होत जाईल, आकडा वाढत जाईल र. अर्जुन, मलाही वाटतं परिस्थिती खूप वाईट आहे. अपर्णाने यात लक्ष घालावं. तसंही मागच्या गोष्टींचा याच्याशी काही संबंधच नाहीये ना. बाबा, मा ब्रेव आहे, हुशार आहे, प्लीज घेऊन जा तिला. दाजीबा, हे बघा, तुमचं काळजी करणं साहजिक आहे, पण तुम्ही असणारच आहे की तिच्यासोबत. आणि मला पण असं वाटायला लागलं की दीदी आता तयारी दाखवत्या, मग आपण तिला नको अडवायला. अजिबात नाही. पाहिजे तर या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालतो, पण मी आपल्याला ऑफिसला पाठवणार नाही. अहो दाजी, असं करू नका. धनकोडीच्या शेजारच्या भागात 3 पेशंट सापडले जाता. मॅडम, काय तोंडे? अर्जुन सर, शहरात वेगळाच गदारोळ माजलाय. लोक आजारी पडतायत आणि त्यामुळे मॅडमने तत्काळ कामावर रुजू व्हावं असा आदेश आलाय. हा, पण ते एक मिनिट आपली. हे बघा काय तोंडे, सर, आत्ता बोलायला वेळ नाही. अहो, तिथे एकावर उपचार केले ना तरी इतर 10 जण आजारी पडतायत. अशा वेळेस जर मॅडम कामावर रुजू नाही ना झाल्या तर खूप मोठं संकट येऊ शकतं. मॅडम, ऐका ना, लोकांचे जीव धोक्यात असताना आपण असे घरात स्वस्थ नाही बसून राहू शकत. प्लीज. अर्जुन, अरे विचार कर, तिची गरज आहे शहराला. नियती, तुला अशीच परिस्थिती उभी करायची असते ना नेहमी. आता काय करू मी? आप्पीच्या खुर्चीत दुसऱ्या कुणाला बसवणं म्हणजे अशक्य आहे माझ्यासाठी. अरे त्या दीपाला कशातलं काहीच माहित नाही. जीजी, आज शहरात एवढ्या मोठ्या घडलेल्या घटनेबद्दल काय वाटतंय तुम्हाला? हा काय प्रश्न झाला का? हे शहर आमचं आहे, इथली लोक आमची आहेत, आणि इथं काय बसून खायला आम्ही लोकप्रतिनिधी झालोय का? सकाळपासून डोक्यात एकच विचार आहे, कशाखाली घास उतरलेला नाही आमच्या. हा प्रकार ज्यानं कुणी केलाय का नाही त्याला लवकरात लवकर शोधून गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. जी जी, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही काही मदतीचं आवाहन करणार आहात का? नक्कीच. मी सगळ्या लोकांना अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करण्यासाठी आवाहन करतो तुमच्या मार्फत. जिथं कर्मचारी कमी पडतील तिथं आम्ही आमचे कार्यकर्ते कामाला लावणार आहे. जोपर्यंत शहर यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार. आम्ही सगळी संपत्ती पणाला लावू, पण लोकांना यातनं बाहेर काढू. जीजी, एवढी मोठी घटना घडली तरी कलेक्टर मॅडम बाहेर आलेले नाहीत अजून, काय सांगाल? त्यांचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, यातून बाहेर येण्यासाठी त्यांना आपण थोडा वेळ देणं गरजेचं होतं, आणि आपण त्यांना वेळ दिला. त्यांची तब्येत स्थिर नसताना त्यांनी कामावर रुजू व्हावं अशी अपेक्षा करणं खरं तर चुकीचं आहे. पण परिस्थितीच अशी आहे की याला पर्याय नाही. अधिकाऱ्यांना आता सूत्र हाती घ्यावीच लागतील. तुम्हाला काय वाटतं, कलेक्टर मॅडम हे सगळं हाताळू शकतील? अहो, एक नाही, अशा कितीतरी वेळा त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं ही परिस्थिती त्या हाताळतील अशी मला खात्री आहे. त्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावं. त्यांनी वेळ घेतला तर लोकांची जीवितहानी होईल असं माझं मत आहे. बरं, मला वाटतंय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. आता मला एका महत्वाच्या कामासाठी दवाखान्यात जायचंय. चला, येतो. नमस्कार. प्राथमिक अंदाज काय सांगतोय? सर, पाण्यामुळे इन्फेक्शन झाले, बाकी काहीच कळायला मार्ग नाही. कवडी एरिया आहे ना. मी एक काम करतो, तिथल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हवालदार पाठवून देतो. काय लोकांचा गदारोळ थांबला पाहिजे. हो सर, पण त्याही आधी योग्य आदेश येणं महत्वाचं आहे. प्लीज तुम्ही आप्पीची परिस्थिती समजून घ्या ना, ती नाही येऊ शकत. हो सर, मला सगळं समजतंय,
पण आता काहीच नाही करता येणार. तुम्ही थोडा विचार करा आणि समजून घ्या. हे बघा, दवाखाना असो किंवा हॉस्पिटलमधले उपचार असो किंवा फाईल्सवर सह्या असो, या सगळ्या ठिकाणी आता मॅडमची खूप गरज लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझ्या वरिष्ठांचे आदेश नाही फेटाळू शकत. वरिष्ठांशी मी बोलतो. त्याची काही गरज नाही. आता तिथे माझी गरज आहे आणि एवढ्या लोकांचा जीव धोक्यात असताना मी घरात आजारपण घेऊन नाही बसू शकत. मी 1 मिनिट बोलतो जरा. ये. तुला कळतं का? हा, कलेक्टर आहेस तू? खरंच कलेक्टर आहेस तू? ट्रेनिंग झालं तुझं? कलेक्टरची कामं जबाबदाऱ्या काय असतात काय माहिती का तुला? तरी पण तिकडे जायचं म्हणतेस का तू? जरा डोकं चालव. पाण्यातून पसरणारा आजार येतो, एवढ्या लवकर कव्हर होणार नाही. तिकडे जर लोक मिली ना, सगळी जबाबदारी तुझी असेल. तरी बी मी जाणार. दीपा, कलेक्टर व्हायला कुवत लागते, मेहनत लागते, चित्त लागते, अभ्यास लागतो. अय, ऐकून घ्या माझं. मी तिथं जाऊ राहिले ते फक्त तुमच्या बायकोसाठी, त्या कलेक्टर मॅडमसाठी. एवढ्या लोकांचा जीव धोक्यात आहे. या लोकांना काही झालं तर कोणाला वाईट वाटेल? कोणाला वाईट वाटणार आहे? त्यांना आनंद होईल. अगं दीपा, पण तू तिकडे होईल तू होईल ना. करू ना काहीतरी तिथे गेल्यावर. तुम्ही थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर. तुम्ही जसं म्हणताय ना तसं मी कर. हा, आपण दोघं जरी मिळून आहे ना, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. खरे, उद्या आप्पी आली आणि तिला जर आपण नसल्यानं लोकांचे जीव गेले हे कळालं तर ती स्वतःच कलेक्टर पद सोडेल. काय शिरते का काय डोक्यात का नाही? हा हा, करू आपण, तू म्हणतेस तसं. पण काय करायच्या आधी, काय निर्णय घ्यायच्या आधी कमीत कमी सांग तरी मला. हा, जी. हो हो, आम्ही आलोच. ओके. अपर्णा मॅडम येत आहेत. हो, थँक्यू अर्जुन सर, थँक्यू व्हेरी मच. मॅडम, सर्वात आधी आपण आजारी पडलेल्या लोकांना हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध करून देऊ. चला पटकन. चला. बापू, ताजी घेऊन गेले तिथे ऑफिसला. बरं झालं दीप्या. आता बघ, आपल्या लोकांसाठी काम करेल, त्यांचे जीव वाचवेल आणि तिच्या कामामुळेच ती पूर्वीसारखी होईल. जुन्या कामाच्या वातावरणात गेल्यावर तिच्यात फरक पडला तर चांगलंच आहे या ठिकाणी. पण वाढत्या रुग्णांची संख्या कमी व्हायला पाहिजे आता. अरे नक्की होईल. कामावर असली ना की आपली कुणालाच ऐकणार नाही बघ. मला ही बातमी बघून असं वाटलं होतं की हे सगळं अपर्णेशिवाय आटोक्यात येणारच नाही. म्हणूनच तिची तब्येत ठीक नसताना मी तिला जाऊ दिले. तिथे लोकांसाठीच कलेक्टर झाल्या बापू. आता आपण फक्त तिचं काम बघायचं. तिथे आता परत एकदा जोमानं कामाला लागतं का नाही बघा. मा असं कधीच वागत नाही. तिने आल्यापासून माझी चित्र पण नीट बघितले नाही. आणि लोक एवढे आजारी असताना मा एवढी शांत का होती? देव बाप्पा, ही नक्की माझी माच आहे ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.